गोकुळमध्ये नेमकं काय सुरू आहे? प्रशासक नेमणूक ही केवळ कायदेशीर प्रक्रिया आहे की महायुतीच्या राजकारणाचा भाग? कारण आता आमदार बंटी पाटील म्हणतायत की प्रशासक म्हणजे सर्वजण यात सामील. या वक्तव्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवा वाद पेटलाय. त्यामुळे महायुतीत नेमकं काय चाललंय, कोल्हापूरचं राजकारण, स्पेशली गोकुळचं राजकारण हे पुढे कुठलं वळण घेणार हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी कोमल. सकाळमध्ये आपलं स्वागत. गोकुळ दूध संघाच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढलाय. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा काल पत्रकार परिषद घेतली आणि मग महायुतीवर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले. प्रशासक येणं म्हणजेच सर्वजण यात सामील आहेत असं म्हणत त्यांनी महायुतीतल्या नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकाराचं राजकारण चांगलंच तापलंय. महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा असा सवाल करत बंटी पाटलांनी महायुतीतल्या नेत्यांनी एकमेकांशी संवाद साधून गैरसमज दूर करायला हवे होते असं सुद्धा म्हटलंय. शिवाय गोकुळची निवडणूक पुढे ढकलून प्रशासक आणण्याचे प्रयत्न झाले असा आरोप करत त्यांनी सहकाराच्या दृष्टीनं ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. दरम्यान 1200 संस्थांच्या प्रक्रियेवर सुद्धा बंटी पाटलांनी प्रश्न उपस्थित केलाय. सर्व संस्थांना सरसकट चुकीचं ठरवणं योग्य नाही असं स्पष्ट करत या संस्था न्यायासाठी पुढे येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काही संचालकांवर ईडीची कारवाई होणार असल्याच्या चर्चेवरही त्यांनी शंका उपस्थित केली. तक्रार देणारे सुद्धा भाजपचेच आहेत, मग त्यांची समजूत का काढली नाही हे महायुतीतलं अंतर्गत प्रकरण आहे असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तर गोकुळ दूध संघाच्या राजकारणात आता एक वेगळाच राजकीय अँगल समोर येताना दिसतोय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला सारत भाजपनं गोकुळमधील सत्तास्थान काबीज करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगू लागली. प्रशासक नेमणुकीनंतरही या चर्चांना अधिकच जोर आलाय. महायुतीतले अंतर्गत मतभेदही उघड होत असल्याचं चित्र आहे. काही नेत्यांकडून असा आरोप सुद्धा केला जातोय की महायुतीत एकत्र असतानाही निर्णय प्रक्रियेत सर्व घटकांना समान स्थान दिलं जात नाही आणि मग भाजप आपली रणनीती राबवत इतर घटक पक्षांना दुय्यम ठरवते. गोकुळची निवडणूक पुढे ढकलली जाणं, त्याऐवजी प्रशासक नेमला जाणं, या सगळ्या घडामोडींमागे राजकीय गणित असल्याचा संशय व्यक्त होतोय. विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेत्यांच्या भूमिकेला पुरेसं महत्त्व दिलं गेलं नाही का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. दुसरीकडे काही नेते मात्र हा निर्णय पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत घेतल्याचं सांगतायत. त्यामुळे गोकुळमधला हा वाद केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये, तर तो महायुतीतल्या अंतर्गत राजकारणावरही प्रकाश टाकणारा ठरतोय. आगामी काळात या घडामोडींचा परिणाम हा केवळ गोकुळपुरता मर्यादित राहणार की व्यापक राजकारणावर होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. कसं आहे, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ हे सहकार आणि सत्तेचं केंद्र मानलं जातं आणि सध्या इथल्या घडामोडींनी संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालंय. महायुतीतील घटक पक्षांमध्ये आधीच तणाव असताना जिल्हा बँकेच्या निमित्तानं महाडिक आणि पाटील या दोन विरोधी गटांमध्ये एक वेगळाच सॉफ्ट कॉर्नर तयार होताना दिसतोय. दुसरीकडे मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये हसन मुश्रीफांचं नाव वारंवार चर्चेत येत आहे. बंटी पाटलांनी नुकतंच म्हटलं होतं महाडिक भेटतात पण मुश्रीफ भेटत नाहीत. आता बंटी पाटलांनी असा टोला लगावल्यानं राजकीय वर्तुळात सुद्धा वेगळेच संकेत बोलले गेले. महायुतीत नेते एकत्र असले तरी आतून मात्र महाडिक गट आणि मुश्रीफ गट यांच्यातला संघर्ष सुरूच असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेत महाडिक गटाला वगळल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे आणि त्याचीच ती नाराजी सुद्धा पाहायला मिळते. तर याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.